हॅलो फ्रेंड, आज आपण या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ चौथा उत्तम लक्षण या पाठाचा या ठिकाणी आपण आज संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, मग या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, मग प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। यामध्ये आपल्याला काही आकृती दिलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पाहूया पहिली आकृती। संत रामदास यांनी ते विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत। म्हणजे संत रामदासांनी काही गोष्टींवर आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे। पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत। पहिली आहे अपकीर्ती टाळावी, दुसरी म्हणजे सत्कीर्ती वाढवावी, तिसरी म्हणजे सत्याची वाट धरावी। बघा मित्रांनो, या ठिकाणी या ज्या काही तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत यांचा आपल्याला या ठिकाणी संत रामदासांनी विचार करायला सांगितलेला आहे। पाहूया पुढील प्रश्न। याच्यात आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे। कधीही करू नयेत अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत मित्रांनो। पहिली आहे पुण्यमार्ग आपल्याला या ठिकाणी सोडायचा नाहीये, दुसरी म्हणजे पैज किंवा ओढ लावायची नाहीये, तिसरी म्हणजे कुणावरही आपले ओझे लादायचे नाहीये, चौथी म्हणजे असत्याचा अभिमान आपल्याला कधीही बाळगायचा नाहीये। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कधीही आयुष्यात किंवा जीवनामध्ये ज्या गोष्टी करायला नाही सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे ह्या चार गोष्टी आहेत मित्रांनो। त्या कोणकोणत्या? तर पुण्यमार्ग कधीही आपल्याला सोडायचा नाहीये, पैज किंवा ओढ आपल्याला लावायची नाहीये, कुणावरही आपले ओझे आपल्याला लादायचे नाहीये, आणि चौथी आणि सर्वात महत्वाची ती म्हणजे असत्याचा अभिमान आपल्याला कधीही बाळगायचा नाहीये। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न ई, तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष या ठिकाणी आपल्याला शोधून लिहायचे आहेत। पाहूया पहिले गुण, त्यानंतर आपले दोष। पहिला गुण म्हणजे कामे वेळेवर पूर्ण करणे, दुसरा गरजूंना मदत करणे, तिसरा स्वतःची कामे स्वतः करणे। दोष पाहूया मित्रांनो। पहिला, कधी कधी आळस येणे, दुसरा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे, तिसरा कोणत्याही गोष्टीचा लगेच राग येणे। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 गुण आणि 3 दोष लिहिलेले आहेत। तुम्हाला जर यापेक्षा जास्तही असतील तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न दुसरा, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात? तर पाहूया, तोंडाळ व्यक्तींशी या ठिकाणी आपल्याला कसं वागायचंय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तोंडाळ व्यक्तींशी आपल्याला कधीही भांडायचं नाहीये, त्यांच्याशी भांडण करायची नाहीये। पाहूया दुसरं, संतांशी आपल्याला कसं वागायचंय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, संतांसंग खंडू नये, म्हणजे संतांशी आपल्याला खंडायचं नाहीये मित्रांनो, त्यांच्या आपल्याला सहवासात राहायचंय। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, खालील गोष्टींबाबत कोणती आपल्याला दक्षता घ्यायची ते या ठिकाणी लिहायचंय। पाहूया पहिली गोष्ट, त्यानंतर त्यांच्या बाबत घेणारी दक्षता। गोष्ट आहे मित्रांनो आळस। आळसाबद्दल आपल्याला दक्षता घ्यायची, ती म्हणजे आळसात कधी आपल्याला सुख मानायचं नाहीये। दुसरी म्हणजे परपिडा, परपिडामध्ये दक्षता घ्यायची मित्रांनो, परपिडा कधीही करू नये। तिसरी आहे सत्य मार्ग, याबाबत दक्षता घ्यायची, ती म्हणजे सत्य मार्ग आपल्याला कधीही सोडायचा नाहीये, सत्य मार्ग कधीही धरून ठेवायचा आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, काव्य सौंदर्य। याच्यातील पहिला प्रश्न, खालील ओळींचे रसग्रहण करा, तुमच्या शब्दात लिहा। पाहूया पहिला प्रश्न, खालील ओळींचे रसग्रहण करा व ते तुमच्या शब्दात लिहा। जणी आवर्ज तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी। या ठिकाणी ही जी काही आपल्याला ओळ दिलेली आहे मित्रांनो, या ओळीचे आपल्याला या ठिकाणी रसग्रहण करायचंय। पाहूया याचं उत्तर। उत्तम लक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तींची अनेक महत्वाची लक्षणे सांगितलेली आहेत। समाजात वावरत असताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये, उलट जबाबांचा आदर करावा, तसेच वाईट मार्गाने संपत्ती जमवू नये, अशी संपत्ती हे पापाचे धन असते। पुण्य मार्गाचे आचरण करावे, कधीही पुण्य मार्ग सोडू नये, असा संदेश या काव्यातून आपल्याला दिला गेलेला आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपल्याला ओळ वरती दिलेल्या आहेत या ओळीचे आपण या ठिकाणी संपूर्ण रसग्रहण केलेले आहे। पाहूया पुढील प्रश्न। सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, या ओळीतील आपल्याला या ठिकाणी विचार स्पष्ट करायचा आहे। पाहूया
उत्तम लक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तींची अनेक महत्वाची लक्षणे सांगितलेली आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजातील माणसांमध्ये वावरताना त्याला समाज नियमांचे भान ठेवावे लागते. अशा समूहांमध्ये आदर्श व्यक्तीने कसे वर्तन करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे इतरांसमोर ठेवावे, परंतु बोलताना आपले मत मांडताना सुद्धा निरर्थकपणे कोणतेही वक्तव्य आपल्याला या ठिकाणी करायचं नाहीये. बाष्कळपणे बोलायचं नाहीये. बघा मित्रांनो, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीचा आपल्याला या ठिकाणी जो काही विचार स्पष्ट करायला सांगितलेला होता तो आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. पाहूया पुढील प्रश्न. आळसे सुख मानू नये या ओळीचा आपल्याला समजलेला या ठिकाणी अर्थ लिहायचा आहे. पाहूया याचं उत्तर. उत्तम लक्षण या कवितेमध्ये समर्थ रामदासांनी सर्व गुण संपन्न आदर्श व्यक्तींची अनेक महत्वाची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे असे प्रतिपादन केले आहे. जो व्यक्ती दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. या उक्तीप्रमाणे आळसामुळे माणसाची प्रगती खुंटते. माणूस नाकारता होतो, त्याला समाजात मान मिळत नाही. यामुळे बरीच कार्य अडकून राहतात. मनाला व शरीराला विकार जडतात. त्यात आळस हा एक प्रमुख षडकारी आहे. परिणामी दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये. बघा मित्रांनो, या ठिकाणी आळसे सुख मानू नये या ओळीचा आपल्याला जो काही अर्थ समजलेला आहे तो आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला जो काही पाठ होता उत्तम लक्षण, या पाठाचा या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.